यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, येथुनी प्रवृत्ती कर्माते विये, आधी निर्दळूनी घालितिये सर्व थैव. या कामक्रोधाचे वास्तव्य इंद्रियांच्या ठिकाणी आहे आणि इंद्रियांपासून कर्माची प्रवृत्ती होते. म्हणून प्रारंभी या इंद्रियांवर विजय मिळव, मग मनाची धाव पारुषेल आणि बुद्धीची सोडवण होईल. इतुकेनी थारा मोडेल या पापियांचा. असे झाले म्हणजे मनाची विषयांकडे धावण्याची क्रिया बंद पडेल आणि बुद्धीतील सर्व प्रकारचे भ्रम नाहीसे होतील. यामुळे या पाप्यांचा आश्रय नाहीसा होईल. हे अंतरीहुनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले, जैसे रश्मिवीण उरले मृगजळ नाही. हे कामक्रोध अंतःकरणातून नष्ट झाले तर ते निसंशय गेले असे जाण. जसे सूर्यकिरणाशिवाय मृगजळ राहत नाही, तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मींचे स्वराज्य आले. मग तो भोगी सुख आपुले आपणची. तसे कामक्रोध जर नाहीसे झाले तर अद्यरूपी स्वराज्याची प्राप्ती होते आणि तो पुरुष आपल्या शुद्ध अंतःकरणामुळे सुखाच्या राशींचा अनुभव स्वतःच घेऊ शकतो. ते गुरु शिष्याची गोठी, पदपिंडांची गाठी, तेथ स्थिर राहोनी नुठी कवणे काळी. हीच सद्गुरु आणि शिष्याची गुह्य अशी गोष्ट आहे. हे जीव ब्रह्माचे ऐक्य आहे. त्या ठिकाणी स्थिर राहून तेथून तो कधीही ढळत नाही.